आपण आज अशा ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहोत जिथे मृत्यू ही ओशाळ. द ट्रॅव्हलर आपल्या या नव्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज अशा ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहोत जिथे मृत्यू ही ओशाळ, म्हणजेच मृत्यूलाही लाज वाटेल अशा पावनभूमीला भेट देणार आहोत जिथे आपल्या राजाने धर्मरक्षणासाठी स्वतःचा रक्ताभिषेक घातला. जगाच्या इतिहासातील महान अजिंक्य योद्धा, अवघी 9 वर्षाची वादळी कारकीर्द, वयाच्या 32व्या वर्षी प्राण गमवावा लागलेला धर्मरक्षक. मी कोणाबाबत बोलत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. होय, आपलं दैवत, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, स्वराज्याचं धाकलं धनी म्हणजेच मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले व स्वयंभू महादेवाची प्राचीन नदी असलेले श्री क्षेत्र तुळापूर या गावात आता आपण आलेलो आहोत. स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असून लोहगाव मंदिरापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा राज्यकारभार संभाजी महाराजांनी हाती घेतला. स्वराज्य शत्रूंना अक्षरशः सुळकी पळू करून सोडले होते. परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी कैद करून आधी त्यांना बहादूरगड येथे व त्यानंतर तुळापूर येथे आणले. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेब यांच्या आदेशावरून संभाजी महाराजांचं मस्तक कलम केलं गेलं. त्यांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी नदीच्या काठावर फेकून देण्यात आले. त्यावेळेस त्यांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. वडूगावातील पाटील यांच्या घरी काम करणारे जानाबाई पटीन हिने सर्वात प्रथम संभाजी महाराजांचे हाडामासाचे तुकडे पाहिले. त्यांनी पाटीलबाई यांच्या मदतीने मध्यरात्री स्त्रियांना गोळा करून वडूगावातील ग्रामस्थांना घेऊन त्याच मध्यरात्री संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याच ठिकाणी संभाजी महाराजांची ही दुसरी समाधी आहे. एकनाथ, संभाजी महाराजांच्या समाधीविषयी काय सांगशील तू? संभाजी महाराजांच्या एकूण 2 समाध्या आहेत. त्यातील तुळापूर येथे असलेली ही पहिली समाधी. इथेच त्यांचे 40 दिवस अतोनात हाल केले गेले. शेवटी याच ठिकाणी त्यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. शंभूराजांचे सहाय्यक कवी कलेश यांना याच ठिकाणी ठार मारण्यात आले होते. त्यांची ही समाधी. तुळापूरला इतिहासासोबतच धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक येथील अद्भुत मंदिरे व त्रिवेणी संगम पाहून थोडा वेळ सुखावतो. तुळापूरच्या संगमाजवळ अन्य छोटी मोठी बरीच मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी श्री विष्णू महाबल्लाळेश्वर हे मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्याच बाजूला स्वयंभू महादेवाचे प्राचीन असे संगमेश्वर मंदिर आहे. बाजूलाच कवी कलश यांची समाधी आहे. आपला नवीन चॅनल द ट्रॅव्हलरच्या माध्यमातून आज आपण श्री क्षेत्र तुळापूर मधील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला. आपल्या नवीन चॅनलला द ट्रॅव्हलरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू.